तर मिस्त्री काही आले नव्हते. मला माहिती मिस्त्री कसे परेशान करतात. हे आपलं हाऊ दे आवताचं बेसमेंट वगैरे झालं होतं इकडे पण. नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडका नारू. तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण चाललो आहे, आपलं शेडचं काम चालू आहे. म्हणलं बघून येऊ किती झालं काय झालं. तर चाललो आपण तिकडं. आता आलो होतो मी इकडे शेडचं काम बघायला. तर शेडचं काम भरती वगैरे भरून तर झाली होती, अजून वरती जाळी मारायची ती बाकी होती. तर बघा आपलं एवढं शेडचं काम चालू आहे नवीन आहे. तर कसं आहे शेडचं काम हे सांगा मला कमेंट करून. तर आज तर मिस्त्री काही आले नव्हते. मला माहिती मिस्त्री कसे परेशान करतात. हे आपलं हाऊ दे आवताचं बेसमेंट वगैरे झालं होतं इकडे पण. आपलं बाकी समजा इकडं आपण सगळंच काम. तर चला म्हणलं तर लोखंडाची मिस्त्री त्यांच्याकडून चक्कर मारून येऊ, काय काय काम चालू आहे काय काय नाही बघून येऊ. तर आलो होतो इकडं बघायला. त्यांनी बरंच काम आज केलं होतं. जी मिस्त्री त्याला खाली वाकू वाकू टाके देत होती आणि ही मिस्त्री नुसतं माझ्याकडे बघून हसतच होती. नेमकं चालू काय नेमकं. म्हणजे बघा वेल्डिंगचं मशीन, एवढी आपली भुसाची खोली आहे. तर म्हणलं चला आता येतं काम भूस राहिलं, पण आपलं भूस किती ओलं झालं काय झालं ते पाहून येऊ कालच्या पावसानं. तर मी चाललो होतो त्या भुसाकडे. बापरे, इकडं आलो त्याच्यावरच्या पुऱ्या पाण्या वगैरे पूर्ण उडून जायला होत्या. तर पाहू म्हणलं भूस किती खराब झालं. बाबा बाबा, भूस तर पूर्ण सळण्यावानीच झालं खाली. जाऊ द्या म्हणलं तर काय ते व्हायचं ते झालं. तर मला लक्षात आलं की आपला कोयता तुटलेला आहे. कोयत्याला वेल्डिंग मारून ऊस तोडायचा होता मला. तर कोयता घेतला, आता चालू त्यांच्याकडे वेल्डिंग मारायला. वेल्डिंग मारून येतो आणि ऊस तोडतो. तर धन्यवाद मंडळी, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि सपोर्ट करा.